हरी तर आपण बघत आहे खरं न्यूज चॅनल। तर दोस्तांनो आत्ता कुठं आलोय आपण माहिती का, शिंपुरा गावामध्ये आलोय। तर थोडक्यात आपण जाणून घेऊ लोकांच्या मुलाखती, कोण कोणाचा कौल कोणाकडे, कोणाचा कौल कोणाकडे। शिंपुराला का? बरं, तुमच्या गावात काम कोणाची चांगली? इथं काम रोहित पवारांची चांगली। रोहित पवारांची का? का बरं त्यांची चांगली? आमचे पिकाचे जरी ही झाले नुकसान झाले केले तर त्यांनी आम्हाला ही तुमचं ही दिलं आणि त्याचे नोंदी करून आम्हाला पैसे पिकाची भरपाई करून दिली। आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्यापाशी भेदभाव नाही काय अजिबात ह्या काँग्रेसकडे ह्याच्याकडं। आणि दुसरी गोष्ट अशी की रस्ते फिस्ते सगळी दुरुस्त केली त्यांनी। आणि शाळेचे ह्याची कामं आणि ही टाकणं आणि त्यांच्या जेवढं सांगावं तेवढं थोडं त्यांना। एक जर माणूस आमच्या इथं वारलं तर ते भेटायला आम्हाला स्वतः येते। आता आमदार जर निवडून गेला तर ह्या वर्षाची त्या वर्षाला येतो, पण ही घर त्यांच्या घरची माणसं सहित आम्हाला भेटून गेली। आमचा मुलगा वारला आणि हे आपला जो राम शिंदे आहे ती जवळून गेले, पण आमच्याला काही गाठ भेट घेतली नाही, काय नाही। आम्हाला दुःख वाटलं आणि निवडून तर आम्हीच दिलेलं होतं त्यांना। बरं, पण ते काय आमच्या बरोबर कामाला नाही आले। आता आम्हाला राम शिंदे नसून रोहित पवारच पाहिजे। रोहित पवारच? बरं। तुमचं गाव? शिंपुरा। शिंपुऱ्याचं का? मग कोणाचा कामाचा विकास चांगला तुमच्या गावात? रामकृष्ण हरी। काम कोण का चांगली करतं? ठीक आहे जी, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। अरे वा, तुतारी लागता। तुमचं गाव? शिंपुरा। शिंपुऱ्याचे का? बरं। किती मतदान आहे शिंपुरे गावात? आता मला नाही सांगते, बरं मी काय त्याचे लक्ष देत। बरं काम कोण चांगली करतं काम? आता काम काय सगळी सारखीच असते, सगळी सारखी करतात का? बरं असू द्या, सगळी सारखी। आम्हाला मुस्लिम समाजाला गाव उठल्यापासून मशानभूमी नव्हती। ते पवारांनी नळडे काम करीत राहिले। जमीन जिमल्याचे त्यांनी विमा उतरवून आम्हाला पैसे दिले। आणि दुसरी गोष्ट अशी, गरिबाच्या कामाला येतात आणि आम्हाला येऊन भेटून जातात। आणि महिन्याला 15 दिवसाला त्यांचा दवाखाना फिरता दवाखाना असतो। त्याच्यामुळं आम्हाला काय वाटतं की जे आम्हाला मदत करील, जे आम्हाला आमच्याकडं सहाय्य होईल त्याच्याकडे आम्ही राहणार। तर त्याच्यामुळं आम्हाला दादाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की डोळ्याचे ऑपरेशन झालं, आमच्या मुलांना शाळेला सायकली वाटल्या आणि पाट्या पुस्तक वाटले, दवाखान्याला खर्च केला। त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी दादाच पाहिजे। दादा बरं भरून ही करून आम्हाला म्हणले की 300 रुपये तुम्हाला आम्ही देऊ। नुसती अशी थाप दिली पण पैसे काय दिलेले नाहीत। बरं तर त्याच्यामुळे आम्ही नाराज आहे त्याच्यावर। असं आहे का? मग त्यामुळे ठरलंय म्हणायचं तुतारी। बरं गाव? शिंपुरा। शिंपुऱ्याचे का? हा। अरे वा, मग शिंपुऱ्या गावात काम कोणाची चांगली? तुतारी। हा का बरं त्यांची? काय ही भाडं बुडवतात? भाडं? गेल्या वेळेस भाडं दिलं नाही माझं। नाही होय? नाही दिलं। मग आता ठाम मत आहे? ठाम मत आहे। अरे वा, ठरलंय म्हणायचं? ठरलंय, पक्क ठरलंय। किती तरी लीड किती बसन? हिथं होय, हिथं बसन की 85-90% होईल मतदान। होईल का? किती मतदान आहे इथं तरी अंदाज? हिथं तरी सगळं मिळून 22-23 आहे का? बरं ओके। राशींवर आले, कुठे चाललेत आता? कामाला चाललेत का? मग या वर्षी काय म्हणतंय, कसा विकास आहे, कुणाचा चांगला आहे? रोहित पवार। ठरलं ओके, पक्क। तुमचं काय? दोन्ही रंदी। तुमचं कुणाला सांगितलं ते? हरी माऊली हरी। तर मग तुमचं गाव? शिंपुऱ्याचे का? शिंपुरे गावात काम ओके ना, म्हणून मी गावामध्ये म्हणजे काय ठरलंय? इकडे जाऊ, यांचं येत नाही, कसं येत नाही। तुमचं गाव? शिंपुऱ्याचे का? बरं मग कसं काय कामाचा विकास पुन्हा चांगला आहे? रोहित पवार ठरलंय म्हणायचं। या लाडक्या बहिणीचा काय फटका? फायदा काय भेटल्यात म्हणतात 7,000 रुपये, 7,500 भेटतात लोकांना। त्याचा फायदा काय? सगळं महागाई असं आहे का? कशीच महागाई झाली?
याला डबा मार सगळं मागते असं आहे का मग त्याच्यामुळे आता काय ठरलंय तुतारी महाविकास आघाडी तुतारीच फिक्स अरे वा असं बरं मग कुणाचा कामाला विकास चांगला तुमच्या गावात तुतारीच अरे वा ठरलंय म्हणायचं एक नंबर तुतारी किती मतदान आहे तुमच्या गावात आमच्या गावात 850-900 850 900 का मग कसं लीड बसून यावेळेस 80% पुढे चालत राम शिंदे का नको बरं काय केलंय आजपर्यंत नाही का काम काय केलंय कामं नाहीत का केली काहीच केलेलं नाही काहीच नाही का केली मग आता ठरलंय म्हणायचं एक नंबर फिक्स एक त्याच्यात काही बदल होणार नाही बदल होणार नाही. गावशी शिंपुरा मग कसं काय कामाचा विकास पुन्हा चांगला रोहित पवार मग कसं काय वाटतंय तुम्हाला आता या गावात विकास रोहित पवारात चांगला आहे लाडक्या बहिणीचा काय फटका बसतो काय लाडक्या बहिणीचा फायदा कुणी 1,500 सोडली इकडे तेलाच्या मागं वाढवलं हा हा 700 रुपये डब्याच्या मागे 700 रुपये डब्याच्या मागं वाढवलं काही त्याचा फायदा नाही झाला शेतकऱ्याला मारतात मुलकाचं असं सोयाबीनला बाजार आहे कशाला बाजार आहे शेतकऱ्याचा बाजार आहे ना कशाला हा म्हणजे इकडं बहिणीला द्यायचं आणि दाजीला लोबडायचं बाकी काय काय बरोबर आहे बरोबर आहे त्यांना बी आपण दिला ना 25 वर्ष सत्ता होती ना यांच्याकडे बी असं नाही ना काही 25 वर्ष भाजपकडे सत्ता होती कर्जत जामखेड तालुक्याची होती ना सत्ता असं नाही ना बरोबर मग आता ठरलंय म्हणायचं फिक्स हा फिक्स ठरलेलं कुणाला रोहित पवार तुतारी तुतारीच वाजवायचं तुतारी बरं अरे नाही मालक चांगले ते राम शिंदे चांगलं माणूस आहे हा काय अडचण नाही आम्ही राम शिंदे माग आहे बरं 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 ही लाडक्या बहिणीची स्कीम चालू राहील का बंद पडेल आता बंद पडेल किम चालू राहत नसती लाडकी बहिणी आणि राम शिंदे म्हणताय तुम्ही राम शिंदे आहे पण किम चालू राहत नाही आता बंद पडली राम शिंदे आहे की आमचा आहे का पण ही किम बंद पडली की आता बंद पडली का बरं बरं काय नाही अडचण आमची माहिती आहे काय तुमच्या काय 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 मग कसं काय विकास तुमच्या गावात फक्त रमेश आप्पांनी दादांचा विकास केला असला तरी तो दादांचा डबल विकास आमदाराला काय आमदाराला वजन घेतो म्हणलं त्यांना काम करणं भाग होते त्यांचं वोट लागलं पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं ठरलंय 100% रामकृष्ण हरी वाजवायचं शिंपुरीच का बरोबर ही गाडी तुमचीच आहे का कुठे गेलता बरं बरं मग कसं काय कामाचा विकास कोणाच चांगला आहे रोहित पवार का बरं युवा पिढी का राम शिंदेची कामं नाहीत का काय बसला या माहिती होणार आहे ना 100% होणार वादच बरं अरे वा जय हरी माऊली तुमचं गाव कुठलं शिंपुरीच आहेत का बरं या गावात मग कामं कोणाची चांगली राम शिंदे साहेब का बरं त्यांची सगळी कामं त्यांचीच आहे हे रस्त्याचं काम हे रस्त्याचं काम त्यांचेच काम आहे वर एक हे झाले आपलं पाण्याची टाकीचं याचं काम सगळं त्यांचीच काम बरं या स्कीम कायमस्वरूपी चालू राहील का बंद पडेल 100% कायमचं स्वरूपी चालू राहील का असं वाटतंय तुम्हाला खात्री या 101% चालू राहील बरं चला असं काय म्हणता म्हणलं ऊसाचा बाजार आला 3,000 रुपये पण खताची पिशवी त्यांनी 400 रुपयाची पिशवी परत 3,000 नेऊन ठेवली ना शेतकऱ्यांना म्हणजे तिथं दिसत नाही का शासनाला बरोबर आहे महागाई नेऊन ठेवली ना हा बरोबर आहे काय म्हणता मग बहिणीला 1,000 ही काय दाजीचा केस आणायचा काय 1500 रुपये द्यायचं आणि 13 डब्या मागे 700 रुपये वाढवायचे अरे वा मग तर तिथंच पडलं काय एक पट आपलेच पैसे एक पट आपलं आणि 4 पट ते खात्यात जीएसटी किती बसली 18%. बरोबर आहे तुमचं काय म्हणणं आहे जनतेने यंदा ठरवलंय असं आहे का फिक्स ठरलंय बरं 1500चं काय त्याचं काय विषय नसतो म्हणजे जनता कौल बी त्यालाच होतं ना काम शिंदे साहेबांचं असं आहे का शिंपुरा शिंपुरा बर मग कसं आहे वातावरण तुमचं शिंपुऱ्या गावात वातावरण टप मध्ये का काय म्हणतंय मग कुणाचं दोन्ही पार्टी का बरं दोन्ही काम दोन्हीची चांगली चांगलीत का दोन्हीची पण चांगली बर
कृष्ण हरी. रामकृष्ण हरी वाजवतो तरी अरे वा, आधीच वय आम्हाला तर विचारू द्या. नाही आता काय वारच तसं आहे ना. वारत फिरलंय का? हो. मग आता तुमचं गाव बाबुळगाव तुम्हाला बाबळगावचं आहे का? बरं मग काम कोणाची चांगलीत बाबळगाव मध्ये? दादांचे काम एक नंबर काम आहेत असं आहे दादांचे. हा का? बरं, ह्या लाडक्या बहिणीमुळे काय फटका बसू शकतो? नाही लाडक्या बहिणीचं काय तर ते बघितलं का त्या दिसते हे आलत लाडक्या बहिणीचा कसा सन्मान केला त्यांनी. हा 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 त्यामुळे काय बहिणी काय एवढ्या बोळ्या नाहीत. बरोबर आहे. एक नंबर काम होणार आहे. आणि आपल्या पण सरकारने आता 3000चा जार काढलाय ना महालक्ष्मी योजना. हा हा हा. हो. आणि मग आता कसं नियोजन आहे? फिक्स ठरलंय म्हणायचं? हा फिक्स किती मतदान आहे तर तुमच्या गावात? आमच्या गावात ह्या ग्रामपंचायत मध्ये एक 2600-2700 मतदान आहे आहे. का? आणि आमच्या बाबुळगाव एक वार्ड आहे. हा. त्या वार्ड मध्ये 700 मतदान आहे. त्यातलं 400 मतदान होणार दादांना. 400-450. कितीचं लीड बसन तरी या वर्षी अंदाज? आमचा अंदाज आहे 70-75 हजाराचं लीड पाहिजे कर्ज जामखेड मधनं. अरे वा, हा. 70-75. हो. आधीच वय. गाव कुठलं तुमचं? हीच बाबळगाव आपला शिंपुरा. बर बर. कस काय काम कोणाची चांगली त्या गावात? काम दोघांची का ह्याचे पवारच चांगले. पवारच चांगलीत का? मग आता ठरलंय म्हणायचं पवारच. पवारच फिक्स फिक्स फिक्स. शिंपुरेच आहेत का? बरं, मग कस काय कामाचा विकास कोणाचा चांगला आहे? राम शिंदे. राम शिंदे साहेब. का बरं त्यांचं? कारण त्यांनी हे चांगलं केलंय काम. रोहितदादांचा नाही का विकास चांगला? रेल्वेचे कसंच नाही ना. नाही का? हा बर. एकशे चला असू. शिवपुरा. शिंपुरेच आहेत का? मग कस काय कोणाचं वातावरण आहे आता शिंपुऱ्यात? राम शिंदे. का बरं त्यांचं? कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे का? अजून काय कामं केलेत का? समजे कामं त्यांचेच आहेत. त्यांच्याकडे काय तवा 4 मोडमध्ये छापा टाकायचा आणि छापाचे पैसे काढायचे. या लाडक्या बहिणीचं काय लाडक्या सुविधा बहिणी- चालू राहील का बंद पडेल? भाजप सरकार आलं तर चालू राहील. हा, नाही तर बंद पडेल. बरं. शिंपुरेच आहेत का? बरं, ह्या गावात कोणाचा विकास चांगला आहे मग? या गावामध्ये मला तर वाटतं रोहितदादांचा विकास चांगला आहे. का बरं त्यांचा चांगला? रोहितदादांचं काम असं आहे की सर्वसामान्यपर्यंत अगदी लहान मुलं असतील, वृद्ध असतील, तरुण असतील, महिला असतील, सगळ्यांच्याच बाबतीत ते लोकांपर्यंत पोहोचतात. म्हणून मला त्यांचं चांगलं वाटतं चांगलं काम. वाटतंय का? या लाडक्या बहिणीचं काय फटका बसतोय काय? लाडक्या बहिणीचा विषय असा आहे. लाडक्या बहिणीची योजना खरं तर मग ज्यावेळेस शिंदे सरकार स्थापन झालं खरं तर त्यावेळेस चालू करणं गरजेचं होतं. बरं बरं. पण अगदी निवडणुकीच्या तोंडावर चालू केल्यामुळे मला तर वाटतं ही फक्त इलेक्शन स्टंट वाटतो. असं आहे का? मग आता किती लीड पडत तरी दादांना? साधारण शिंपुऱ्यामध्ये 70% तुतारीचं काम होईल आणि 30% कमळाचं काम होईल. ठरलंय म्हणायचं? ठरलंय. फिक्स झालं. नमस्कार बोला. रामकृष्ण हरी. तर तुमचं गाव माऊली? शिंपुरा. शिंपुरीच आहेत का? काय आणलंय? हे आपलं ज्वारी आहे. ज्वारी का? मग तुमच्या गावात काम कोणाची चांगली? काम तसं पाहिलं तर दोन्ही आमदारांची चांगली कामं आहेत. चांगलीत का? हा, आमदार दोन्ही आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. योग्य आहेत का? पण कार्यकर्त्यांनी घाण केली आहे. घाण केली? हो, 100% केली आहे. मी पूर्ण जबाबदारीने बोलतो. हा. राम शिंदेच्या कार्यकर्त्यांनी फक्त ठराविक लोक धरायचे. बाबळगावमध्ये बिभीषण गायकवाड धरायचा. बरं. शिंपुऱ्यामध्ये 4-2 लोक धरायचे. हा हा. आणि रोहितदादांच्या कार्यकर्त्यांनी बी तीच केलं. गावात फक्त 2-4 जणांना धरायचं. बाकीच्यांना काही कुठलाही विचारात घेतलं जात नाही. मग आता काय नियोजन आहे तुमचं? नियोजन काय नाही. बुथवर गेल्यावर आम्ही योग्य करणार. फक्त मी जबाबदारीने बोलतो की भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपची काम केली. वास्तविक पाहता दोन्ही आमदार योग्यच आहेत. आपल्या आपल्या ठिकाणी योग्य. दोघांची बी कामं सुंदर आहेत. सुंदर. फक्त कार्यकर्त्यांनी स्थानिक लेवलला ह्यांनी खराब केली सगळी. हा, रोहितदादाच्या कार्यकर्त्यांनी तर आम्हाला डायरेक्ट जेलमध्ये टाकायची भाषा केली. अरे बाप. प्रॉपर गावातल्या. अरे बापरे. हो. आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती आमदाराची चूक नाही. वेळोवेळी आम्ही निदर्शनास आणून दिलं की कार्यकर्ते खराबी करतात. दादा लक्ष घाला. बरं बी लक्ष घातलं असेल. त्यांना आता दादा 100. नाही दादांनी लक्ष घालावं. वाटलंच तर मी स्वतः आमदाराच्या दोन्ही आमदारांच्या समक्ष येईन पुरावे निश्चित दाखवून देऊन की कार्यकर्त्यांनी खराबी केली. बरोबर. तुम्ही बोलताय ती बरोबर. हो. आता बाबळगावमध्ये गेला तर बिभीषण गायकवाड ती काय बादशाह गेला का भाजपचा? शिंपुऱ्यात आला की दुसरा एक हाईज. म्हणजे दोन्ही पक्षांनी तुम्हाला सांगतो बेकारीच केली इथं. नाही दादांपर्यंत ही बातमी 100%. आणि दादा मी जबाबदारीने सांगतो सर्वसामान्य माणसाला इथं केवढीची इज्जत आहे, किंमत आहे. बरोबर. मी तुम्हाला सांगतो निष्ठावान 25-30 वर्षापासून राम शिंदे साहेबांचा मतदार आहे. हा. आणि रोहितदादाचं बी मी मागच्या टर्मला टेटसला ठेवून मतदान केलं होतं. बरोबर. पण आम्हाला इथं अपमानास्पद वागणूक दिली जाते. नाही दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्याकडनं ही वागणूक दिली जाते. अशी पद्धत आहे. तर आमदार दोन्ही आपल्या ठिकाणी योग्य येतं. तुल्यबळ लढत होईल. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की भाजपची सत्ता येऊ किंवा राष्ट्रवादीची येऊ, आमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न जरांगे पाटला जीवाशी खेळलेले आहेत. एकनाथ शिंदे साहेब शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आमच्याशी गद्दारी केली त्यांनी.
बरोबर आहे. हं? त्यांना ते भोगावं लागणार भोगावं आहे. लागणार. आणि तुम्हाला एक गोष्ट 100% सांगतो, माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. महाराष्ट्रात मराठवाड्यात भाजपचा एकही सीट येणार नाही अरे वा. आणि महाराष्ट्रात तर अख्खी भाजपची सत्ता पडणार आहे. जबाबदार देवेंद्र फडणवीस. अरे हा बरोबर आहे. जबाबदार देवेंद्र फडणवीस. बरोबर आहे. बरोबर देवेंद्र फडणवीस गाणं आहे, पक्षाचा माणूस आमदार साहेब आमच्यासाठी जिवाळा आहे. बरोबर आहे, बरोबर इकडे राष्ट्रवादीची विचारसरणी खराब आहे आणि रोहित दादा आमच्यासाठी जवळचा माणूस आहे. मग आमची अशी अवस्था झाली, पक्षाचं नेतृत्व खराब तर उमेदवार चांगला, इकडे उमेदवार चांगला तर पक्षाची विचारसरणी गाणे. आम्ही संभ्रम अवस्थेत आहेत, मतदान करावं का नाही, कुणाला करावं हा तर फार विषय लांब आहे. हो का, आता बी माझ्या ह्याला राम शिंदेचं ही आहे. हा, पण आम्हाला असं वाईट वाटतं की दोन्हीही तालुक्याला चांगले मिळालेले आमदार आहेत, नेतृत्व दोन्ही चांगले आहेत, कुणी कमी जास्त नाही. पण कार्यकर्त्यांनी जी वाटोळ केले ते फक्त हे कुठतरी दोन्ही आमदारांनी लक्ष घालून हे ठीक करावं. होईल होईल, काही आमचं बाकीचं काय म्हणणं नाही. चला असू दे. जय हरी. जय हरी. मग तुमचं गाव कुठलं आहे बा? बिहार. बिहारचे आहे. मग इथं काय काम करताय का? जेसीबीचे ऑपरेटर आहे. ऑपरेटर आहेत का मशीनचे? जेसीबी चालवता का? हा, जेसीबी चालवतो. मग कसं काय यावर्षी वादळ कोणाचं येईल? तुतारी. तुतारी. अरे वा, बघा बिहारची लोक सुद्धा म्हणतात तुतारीच येईल. तुमचं काय म्हणणं येतंय? तुतारीच. अरे वा, तुतारीच. बर बर बर.